अंशुमनचं घरामध्ये नागांनं मलिकाला पडलं महागात. तर नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, मलिकाला स्वानंदीचा खूप राग येतो. कारण मलिका एवढे डाव करते पण स्वानंदी सगळेच उजळून लावते आणि त्या स्वानंदीला समरचं जास्तच प्रेम मिळतं. ते दोघं जवळ येताना बघून मलिकाचा खूप जळफळाट होतो. ती आता तनतन करत रूममध्ये जाते. अंशुमन म्हणतो, काय झालं मॉम? ती म्हणते, ती स्वानंदी माझे सगळे डाव उधळून लावते. अरे मला वाटलं होतं आज ती प्रसाद नाही करणार आणि मग मी आई आणि समरला दाखवून देईल की स्वानंदी ह्या घराची लायकीचीच नाही आहे. पण तिने तर सगळा स्वयंपाकही केला आणि आळूच्या वड्या पण. माझी एवढी चिडचिड होते ना, असं वाटतं त्या स्वानंदीचा जीवच घ्यावा. अंशू म्हणतो, मॉम चिल्ड, आता माझ्यावर सोड. मलिका म्हणते, तू काय करणार आहेस? तो बघच आता मी काय करतो. त्या स्वानंदीला जन्माची अद्दल नाही घडली ना तर नावाचा अंशुमन राजवाडे नाही. मलिका म्हणते, त्या स्वानंदीचं कर काहीतरी एकदाचं. स्वानंदी नागपंचमीची खूप छान तयारी करते. सगळा प्रसाद बघून आजी म्हणते, नंदू खरंच तुझी कमाल आहे बाई. अगं तू धिंडे, पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक आणि आळूची वडीही केली. स्वानंदी म्हणते, आजी मला माहीत नव्हतं आळूची वडी प्रसादाला लागते. आजी म्हणते, हे कोणी सांगितलं तुला? आपण प्रसादासाठी फक्त धिंडे करतो. आता मात्र मलिका चटपटते आणि स्वानंदी तिच्याकडे बघायला लागते आणि म्हणते, अच्छा आजी, आळूच्या पानाच्या वड्या नाही लागत का? पण मला तर कुणीतरी सांगितलं याशिवाय आपला प्रसादच पूर्ण होत नाही. आजी म्हणते, काय? हे कोणी सांगितलं तुला? ती सोडा ना आजी, पण मी टास्क पूर्ण केला. लोकांना पण कळलं पाहिजे राजवाड्याची सून कुठेही कमी पडणार नाही. आजी हसून म्हणते, बरं 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 पिंट्या, तू आणि स्वानंदीने पूजा करून घ्या. आता दोघं पूजा करत असतात आणि मलिकाचा चांगलीच तगमग होते. आता सुश पण छान तयारी करते आणि नंतर सगळ्याच फेर धरतात. मलिकाला मात्र अजिबात आवडत नसतं आणि ती डोळेवर करते आणि बायकांसोबत फिरत असते. इकडे अंशू मात्र एका सपेऱ्याला बोलवतो. मलिका हसत म्हणते, मी आलेचा. आणि ती जाते आणि बघते तर काय, अंशू त्या माणसाला म्हणत असतो, सांगितल्याप्रमाणे काम केलंस ना? आता अंशूचं नक्की काय चाललं हे मलिकालाही कळत नाही. पण ती सपेऱ्याकडे बघून आश्चर्यचकित होते आणि विचार करत असते. तेवढ्याच झोळीतून तो माणूस एक टोपली काढतो. त्याचं झाकण बाजूला करतो तर नाग. ते बघून तर मलिकाच्या काजाचा ठोकाच चुकतो. ती मोठे डोळे करते आणि म्हणते, अंशू हे काय आहे? तो मॉम तू आता बघच, काही झालं तरी आज स्वानंदी काय वाचत नाही. ती म्हणते, अरे पण तो मॉम तू शांत बस ना. अगं ह्या स्वानंदीची कटकट कायमचीच बंद होईल आणि आपण तसं केलं नाही ना, ती समरचं डोकं भरेल आणि आपल्यालाच या घरातून बाहेर काढेल. आणि आठवते ना मॉम, आपण काय काय केलं ते? विचार कर, त्या समरला हे सगळं कळालं तर काय होईल? बरं मॉम, तू आणि स्विच सावध राहा. आता जा आणि स्वानंदीला बाजूला घे, म्हणजे हा नाग बरोबर आपलं काम करेल. आता मलिका जाते आणि ते स्वानंदी चल ना आपण दोघी खेळूया. आता स्वानंदीला आश्चर्य वाटतं पण ती म्हणते, ठीक आहे काकू. ती म्हणते, अगं एवढी गर्दी ना मला सहनच होत नाही, आपण जरा बाजूला जाऊया का? आता दोघी थोडीशी बाजूला होऊन झिम्मा खेळत असतात. आता तो सपेरा बरोबर स्वानंदीकडे नागाला सोडतो. मलिका आता नागाकडे बघते आणि तिला धादरपानच लागतं. पण ती कशीबशी स्वतःला सावरते आणि स्वानंदीशी झिम्मा खेळत असते. सगळं विसरून स्वानंदी पण रमून जाते. नाग आता पायाजवळ येतो आणि दंश करतो. स्वानंदी पटकन पायावर करते आणि मलिका बिंबीच्या देठापासून ओरडते, साप साप. अंशू आणि तो माणूस चोरून बघत असतो. अंशू म्हणतो, झालं एकदाचं काम. तो साहेब मी बोललो होतो ना काम होणार ते. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा खूप विषारी नाग आहे. एकदा की दंश केलं तो माणूस काय जगणार नाही. अंशू म्हणतो, तसं झालं ना तुला मालामाल करेल. नाग चावल्याने सगळीकडे गोंधळ उठतो. आता बघूया समर स्वानंदीला कसा वाचवतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.